देवाची बायको कधीच पळून नेली नव्हती, देवाची पत्नी कधीच पळून नेली नव्हती, ती माया रूपी सीता होती। आणि खरी सीता तर माझ्या भगवंताच्या हृदयामध्ये अग्नीमध्ये होती। एक लक्षात घ्या, जो धनुष्य होता सीता स्वयंवरामध्ये आणलेला, तो धनुष्य रावणाला उचलता आला नाही। तो धनुष्य, तो बाण माझी सीता माता डाव्या हातानं उचलत होती, उजव्या हातानं खालचं स्वच्छ करून घेत होती। मग सीता माता कसली असेल विचार करा तुम्ही। ते रावण उचलेल का सीता मातेला? नाही उचलू शकणार। परंतु जर सीता मातेला जर तो पळून घेऊन गेला नसता तर रावणाचा वध झाला नसता। म्हणून ही लीला भगवंताने केलेली आहे आणि ही लीला आपल्या मुलींना कळणं गरजेची आहे। हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, मग हिंदू धर्मामध्ये माझ्या हनुमंतरायांनी काय केलंय हे सांगणं गरजेचं आहे। माझ्या प्रभू रामचंद्रजींनी काय केलंय, माझ्या भोलेनाथांनी कशा राक्षसांचा वध केलाय, पार्वती मातेनं काय केलेलंय, गणपती बाप्पाने काय केलंय, कार्तिकेयने काय केलंय, हे आपल्या लेकरांना कळणं गरजेचं आहे। आणि जोपर्यंत आपल्या मुलांना हे कळत नाही तोपर्यंत आपली मुलं समोर प्रचार प्रसार करू शकणार नाहीत। जर एखाद्या मुलाने प्रश्न केला तर आपल्या मुलीकडे त्या प्रश्नाचं उत्तर असणं गरजेचं आहे। ते सांगतात, सरळ सांगतात, काहीही कुठल्याही गोष्टी आणल्या जातात आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या मुलींकडे नसतात। मग या धर्म मंडपामध्ये या ठिकाणी येणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही इथे येत नाही, जोपर्यंत तुम्ही श्रवण करत नाही, जोपर्यंत कथा तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा प्रसार प्रचार करू शकणार नाही। म्हणून हा नियमच मी काढलाय, कारण आपण आपल्या मुलांवरती संस्कार करणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण आपल्या मुलांवरती संस्कार करत नाही, बाळा अरे संत श्रेष्ठ पाचलेगावकर महाराजांचं मंदिर आहे, भगवंताकडे आपले गुरु आहेत, दर्शन कर। यांनी काय काय महिमा केलेले, यांनी काय काय उपकार आपल्यावरती केलेले, हे आपल्या मुलांना करणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपल्या मुलांना कळत नाही तोपर्यंत मुलं आपल्या या धर्म मंडपामध्ये येणार नाहीत। एक सांगा मला तुम्ही, नुकतंच चलतंय बाळ, रांगायचे सोडून दिले, पाऊल पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे, करंगळीला धरतय आणि चलायला सुद्धा सुरुवात झालेली। ऐका, कधी त्या बाळाच्या करंगळीला धरले, कधी धर्म मंडपामध्ये आणले। हनुमंतराय आहेत, या हनुमंतरायांनी काय केलंय, सीता मातेचा शोध लावला। प्रभू रामचंद्रवरती उपकार आहेत त्यांचे, आणि नेमके बजरंग बली आहेत कोण, तर साक्षात भोलेनाथांचा अवतार आहे। हे आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे। जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपल्या मुलांवरती संस्कार पडणार नाहीत। कधी आपल्या मुलाच्या हाताला धरावं, सांग वेळेला तुलसी जवळ घेऊन जावं, दिवा लावावा आणि शुभम करोती त्यांना शिकवावी। काय असतं शुभम करोती, त्या मुलांना शिकवावी। सकाळी उठल्याच्या नंतर बाळा अगं दारामध्ये रांगोळी काढावी, त्यावरती दीपक लावावा। कधी तिच्या हातनं तोडकी मोडती का होईना, कशी का होईना, परंतु देवाची पूजा करून घ्यावी। आपला देव आहे, आपले संत आहेत, आपले भगवंत आहेत, आज यांच्यामुळे सृष्टी निर्माण झाली आहे, हे आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे मायबापो। आणि जोपर्यंत आपण आपल्या मुलांना सांगत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती संस्कार होणार नाहीत, त्यांना कळणार नाही आपला देव आहे काय। परंतु आजचा विचार करायला गेलं तर आई वडिलांकडे वेळ नाहीये, वेळच नाहीये। ज्या करता आपण जगतोय, ज्या करता आपण सर्व काही धडपड करतोय, कोणासाठी करताय? मुलांसाठीच, लेकरांसाठीच करताय ना तुम्ही। पोटी जो मुलगा मुलगी जन्माला आलाय त्यांच्यासाठी सगळे काही धडपड करतात, मग त्यांच्यासाठीच थोडासा वेळ तुम्ही काढत चला। कधी सकाळी उठवा, स्नान झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी त्यांच्या हातामध्ये द्या। अगं ज्ञानेश्वरीच्या 5 का होईना ओव्या, परंतु तुला वाचाव्याच लागतील, हे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा। जोपर्यंत त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्या मुलीच्या नजर खालून जाणार नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज त्या मुलांना कळणार नाही। जोपर्यंत माझ्या तुकोबा नामदेवरायांचा गाथा नजरे खालून जाणार नाही तोपर्यंत हा माथ्यामध्ये प्रकाश पडणार नाही। मग तो प्रकाश पाडणं आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे, त्या आई वडिलांनी करावं एवढी विनंती आहे मायबापू आज तुमच्याकडं। आज या
ठिकाणी 3-4 मुली दिसतायत तर मला फार आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय. एवढं शहरचं ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी कॉलेजच्या मुली पण कथा श्रवण करायला येतात. मला फार आनंद वाटला, खूप आनंद वाटला. कारण की आताचं युग पाहायला गेलं बाबा, आताच्या युगामध्ये मुलं मुली ना गार्डन मध्ये दिसतात फिरताना. सध्याचं वातावरणच आहे, शाळेला म्हणून जातात, कॉलेजला म्हणून जातात आणि दुसरीकडेच फिरत बसतात. चुकीचं आहे. सर्वांना विनंती आहे, ह्याकरता काय करावं लागेल तर आपल्या लेकरांना संस्कार देणं गरजेचं आहे. आम्ही काय केलंय तुमच्यासाठी हे लेकरांना कळणं गरजेचं आहे, मुलांना कळणं गरजेचं आहे. शिक्षण द्या तुम्ही, नाही म्हणत नाही, त्याचबरोबर संस्कारही देणं गरजेचं आहे. चला कथेकडे वळूया. खूप सुंदर कथा काल आपण पाहिली. आज मात्र या धर्ममंडपामध्ये पार्वती मातेचा जन्म होणार आहे. साक्षात जगत जननी यांचं प्रागट्य होणार आहे. आजची कथा अशी येते की आजच्या कथेमध्ये काल आपण पाहिलंय की भोलेनाथांचा रुद्र अवतार म्हणजे वीरभद्र जन्माला आलेले आहेत. सती मातेनं देहाचा परित्याग केलेला आहे. क्रोधायमान अवस्था आहे भोलेनाथांची आणि वीरभद्राची सुद्धा आहे. परंतु ऐका, एवढे क्रोधायमान वीरभद्र असणारे समुद्राच्या लाटा उसळत होत्या, विजांचा कडकडाट होत होता. अहो अक्षरशः धरती माता सुद्धा हलत होती, भूकंप होत होते, पर्वताच्या पर्वत खाली पडायला सुरुवात झाली होती. अशी परिस्थिती होती त्यावेळेस. हे कशामुळे झालं, झालं कशामुळे हे तुमच्या समोर मी आज मांडणार आहे. जो राजा दक्ष आहे त्यांना अहंकार चढला होता आणि अहंकारामध्ये चूर चूर झाले होते. त्या अहंकाराचा वध करण्याकरता वीरभद्र जन्माला आलेले आहेत. वीरभद्राचं प्रागट्य ज्या वेळेस धर्म बुडतो आणि अधर्म स्थापित होतो त्या वेळेस भगवंत जन्माला येतात. प्रत्येकाला माहित आहे. कितनी ही बार दयानिधि ने कितनी ही बार दयानिधि ने संसार को आके उबार लिया, संसार को आके उबार लिया. जब जब धरती पर धर्म घटा, जब जब धरती पर धर्म घटा, तब तब प्रभु ने अवतार लिया, तब तब प्रभु ने अवतार लिया. तर असा माझा भोलेनाथांचा अवतार वीरभद्र अवतार आलेला आहे. विनाश झालेला आहे. त्या विनाशासाठी या ठिकाणी माझ्या भोलेनाथांनी अवतार घेतलेला आहे. याते तनु शिवा रुद्र हो असं म्हटलं जातं. समोरची छोटीशी कथा तुमच्या समोर मांडते. तारगम क्षेत्रामध्ये मिथ्यावादी पाखंडी ऋषी राहत होते. ऐका, पाखंडी ऋषी कधी नसतातच विचार करायला गेलं तर. परंतु ती ऋषी अशी होती की शिवांना मानतच नव्हती. शिव म्हणजेच भोलेनाथ. सुरुवातीला सांगितले मी, शिवाचा अर्थ सुरुवातीला सांगितलेला आहे. भोलेनाथांना कधी मानतच नव्हते. नाहीच तो भोलेनाथ, नाहीच. पाखंडी होते, वाईट कर्म करत होते, प्रत्येकाला त्रास देत होते. परंतु ऐका, म्हणायला ऋषी आहेत परंतु त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती त्या ऋषींना भीत होते. ऋषींच्या जवळ सुद्धा जायला तयार नाही. भोलेनाथांची पूजा सुद्धा करायला तयार नाहीये, करू शकत नाही, त्रास देत आहेत ना. परंतु त्यावेळेस गावातील प्रत्येक व्यक्तीने माझ्या भोलेनाथाची आराधना केलेली आहे. आणि भोलेनाथांची आराधना केल्याच्या नंतर त्या ठिकाणी साक्षात भोलेनाथांचं प्रागट्य झालेलं आहे. समोर भोलेनाथ आहेत. भयंकर असं रूप भोलेनाथांचं समोर आलेलं आहे. गावातील सर्व लोक समोर जातात, भोलेनाथांचं दर्शन घेतात. भोलेनाथ, तुमची पूजा करण्याची तीव्र मनामध्ये इच्छा आहे.
परंतु हे ऋषी पूजा करू देत नाही. काय करावं भोलेनाथ? त्यानंतर माझे भोलेनाथ ऋषींकडे गेलेले आहेत आणि ऋषींकडे गेल्याच्या नंतर ऐका दोघांचं युद्ध सुद्धा चालू झालेलं आहे. भोलेनाथ आणि त्या ठिकाणी ऋषी दोघांचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये मात्र ऐका त्या युद्धामध्ये त्या ऋषींनी भगवंतावरती माझ्या भोलेनाथांवरती वाघ सोडलेला आहे. परंतु तो वाघ त्या वाघाचं त्या टायगरचं काही केले भोलेनाथांनी. त्या ठिकाणी त्या वाघाचं पैगंबर धारण केलेलं आहे, वध केलेला आहे त्याचा. त्यानंतर साप सोडलेले आहेत. ते साप पात्र गळ्यामध्ये धारण केलेले आहेत. सौरभ नावाचा राक्षस सोडलेला आहे, त्याला पायाखाली दाबलेला आहे. असे कित्येक कथा तुम्हाला आम्हाला पाहायला भेटतात. त्यातील एक छोटीशी कथा मी तुमच्या समोर मांडलेली आहे. काल आपण पाहिलं की राजा दक्षाचा वध झालेला आहे, परंतु महादेव शांत व्हायला तयार नाही, शांतच व्हायला तयार नाही. कैलास पर्वतावरती जातात तरी सुद्धा क्रोध शांत होत नाही. काय करावं काय करावं? परंतु त्यावेळेस आता मात्र ब्रह्मदेवांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. भोलेनाथ शांत व्हा, भोलेनाथ शांत व्हा, भोलेनाथ. परंतु भोलेनाथ ऐकायला तयार नाही. समोर जातात, विष्णुदेव जातात, ब्रह्मदेव जातात, विनंती करतात, स्तुती करतात भोलेनाथांची. भोलेनाथ क्रोधायमान झालेले आहात, शांत व्हा, भोलेनाथ शांत व्हा. त्यावेळेस मात्र ब्रह्मदेवांनी बोलायला सुरुवात केलेली. भोलेनाथ प्रभू तुम्ही देव के देव महादेव आहात. ऐका भोलेनाथ, तो जो राजा दक्ष आहे ना, त्या राजा दक्षांकडे एक काम दिलेलं आहे. कसलं काम दिलेलं आहे? पृथ्वीवरचे जे जीव आहेत, जे पृथ्वीवर व्यक्ती जन्माला येतात, जन्म मृत्यूचं काम म्हणजे राजा दक्षाकडे दिलेलं आहे. आणि राजा दक्षाकडे ते काम दिलं असताना व्यक्ती जन्माला येत नाही भोलेनाथ आणि व्यक्ती मरणही पावत नाही भोलेनाथ. राजा दक्षाला जिवंत करणं गरजेचं आहे. परंतु क्रोधायमान असलेले भोलेनाथ बोलायला तयार नाही. परंतु त्या ठिकाणी अतिशय सुंदर स्तुती गायलेली आहे माझ्या भोलेनाथांची आणि ती स्तुती सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला गायची आहे. महादेवा महादेवा हो तेरा डमरो डम डम
ज्याप्रमाणे आपण भजन केलेले आहे, ओम नमः शिवाय, शंभो ओम नमः शिवाय, तर त्या ठिकाणी ब्रह्मदेव, विष्णुदेव, सर्व देवतागण आलेले आहेत आणि त्यांनी माझ्या भोलेनाथांची स्तुती गायलेली आहे. आणि स्तुती गायल्याच्या नंतर आता मात्र माझे भोलेनाथ शांत झालेले आहेत आणि बोलायला सुरुवात केलेली आहे. ब्रह्मदेव, मी राजा दक्षाचा वध नाही केला. जो अहम मध्ये मद झालेला होता त्या अहंकाराचा वध केलेला आहे. आणि विनंती मायबाप हो, प्रत्येकाच्या शरीरामध्ये अहंकार असतो आणि तो निर्माण सुद्धा होतो. कोणाला कशाचा अहंकार, कोणाला कशाचा अहंकार. कोणाला वाटतं माझ्याकडे 4 व्हीलर आहे म्हणून त्याचा अहंकार आहे. कोणाला वाटतं माझ्याकडे 4 मजली बिल्डिंग आहे म्हणून त्या गोष्टीचा अहंकार आहे. कोणाला वाटतं माझ्या गळ्यामध्ये तोळाभर सोने, 5 तोळे सोने, ह्या गोष्टीचा अहंकार आहे. परंतु ऐका, हा अहंकार आयुष्यभर टिकणार नाही. ज्याप्रमाणे अहंकाराचा वध झालाय त्याप्रमाणे याही व्यक्तीच्या अहंकाराचा वध होणार आहे. जो व्यक्ती अहंकार करेल त्याचा एक दिवस वध होत असतो. अहंकार हा व्यक्तीला कुठल्या कुठं घेऊन जातो बर. म्हणून कोणी कोणाच गोष्टीचा अहंकार करू नका. हा देह परत परत मिळणार नाही, एकदा मिळालेला आहे. या देहाचा कधीच अहंकार करायचा नाही. मी फार दिसायला सुंदर आहे आणि मी फारच दिसायला सुंदर आहे, माझ्याकडे 5,000ची साडी आणि तिनं 500 रुपयाची घालून आली, असला अहंकार करायचा नाही. तुमच्या भाग्यामध्ये आहे, तिच्याही भाग्यामध्ये आज नाही उद्या भेटणार आहे. ऐका, प्रत्येकाला भेटणार आहे, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येकाला भेटतं. परंतु ज्याला जास्त आहे त्याला जरा जास्तच अहंकार असतो. परंतु